अध्याय 9. कवींद्र म्हणाला, पुढे देवगिरी प्राप्त झाल्याने दिल्लीच्या बादशहास आनंद झाला व उन्मत्त महमूद शाहस आपले सैन्य पराभूत झाल्यामुळे विषाद वाटला. त्यावेळी शहाजी राजाने निजामशहाचे शिवनेरी इत्यादी अनेक गड भराभर घेतले. तसेच अत्यंत पवित्र पुण्यकारक गोदावरी, प्रवरा, क्षीरसमुद्रासारखे पाणी असलेली नीरा, भयंकर भीमा यांच्या काठचा सर्व प्रदेश क्रमाक्रमाने पादाक्रांत करून त्याने सह्याद्री सुद्धा लगेच आपल्या ताब्यात आणला. शहाजी राजा दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध झालेला आहे असे पाहून घाटगे, काटे, गायकवाड, कंक, ठोंबरे, चव्हाण, मोहिते, महाडिक, खराटे, पांढरे, वाघ, घोरपडे इत्यादी महाराष्ट्रीय मराठे राजे त्यास येऊन मिळाले आणि शहाजीने त्यास सेनापती सरदार केले. पुढे शहाजीस जिंकण्याच्या हेतूने शहाजनाने आदिलशाह बरोबर लागलीच तह केला आणि त्या राजेंद्र शहाजीस जिंकू इच्छिणाऱ्या त्या दोघांनी भीमा नदी ही परस्परांच्या मुलखामधील हद्द ठरवली. पंडित म्हणाले, 600 आणि सिंहाप्रमाणे पराक्रमी अशा शहाजी राजाने आदिलशाह आणि शहाजहान यांच्या सैन्याबरोबर किती वर्ष युद्ध केले, पुढे त्या दोघांशीही तह कसा केला हे आपल्यापासून ऐकण्याची हे कवींद्रा आमची इच्छा आहे. कवींद्र म्हणाला, सूर्याप्रमाणे प्रतापी शहाजीने शहाजहान आणि आदिलशाह यांच्या सैन्याबरोबर 3 वर्ष युद्ध केले. मग त्याला स्वप्नात स्वप्नपती शंकराचे दर्शन होऊन त्यास त्याने वंदन केले. तेव्हा आपल्या दाताच्या प्रभेने त्याचे डोळे दिपवीत तो त्यास म्हणाला. शंकर म्हणाला, हा महातेजस्वी दिल्लीपती पृथ्वीवर अगदी अजिंक्य आहे. म्हणून हे शहाण्या राजा, तू हा लढाईचा नाद सोडून दे. या दुरात्म्याने पूर्वी केलेले तप संपेपर्यंत याचा नाश होणार नाही. बाबा रे, हे सर्वच यवन असुर वंशी आहेत आणि ते देवब्राह्मणांचा पदोपदी द्वेष करतात. या यवनांचा संहार करण्यासाठी जो पृथ्वीवर अवतरला आहे तो भगवान विष्णू शिव नावाचा तुझा मुलगा झाला आहे. तो तुझे इष्टकार्य लवकरच घडवून आणील. म्हणून हे महाभाऊ, तू काही काळ वाट पहा. असे त्या प्रसन्न शंकराने म्हटल्यानंतर राजा प्रसन्नचित्त होऊन पहाटे जागा झाला. तेव्हा शहाजीने आपला देश वगळून राहिलेल्या निजामशहाच्या राज्यांपैकी काही मुलूक दिल्लीच्या बादशाहस आणि काही आदिलशहास दिला. शहाजी हा हट्टी स्वभावाचा असतानाही त्याने आपला हट्ट सोडून शंकराच्या आज्ञेप्रमाणे दिल्लीचा बादशाह आणि आदिलशाह यांच्याशी तह केला. निजामशहाचे राज्य मिळाल्याने परमुलखावर हल्ला करणारे ते मोंगल परत फिरले असता शहाण्या आदिलशाहस आपण दुर्बळ आहो असे वाटू लागले आणि त्याने आपल्या मनात विचार केला की ज्या सामर्थ्यवान मोंगलांनी निजामशहास युद्धामध्ये बुडवले ते मलाही बहुधा बुडवतील. म्हणून या महाभाऊ शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्ट कार्य साधीन. पूर्वी माझा बाप इब्राहिम शाह हा याच्याच साह्याने शत्रूंचा विध्वंस करून निश्चित होता, पण त्याच्या मृत्यूनंतर मी मूर्खपणाने त्याचा एकाएकी अपमान केल्यामुळे तो मानी शहाजी मला सोडून गेला. इब्राहिम शहाने या महामानी व पराक्रमी शहाजीवर मजपेक्षा अधिक प्रेम करून त्यास योग्यतेस चढवले. असा मनामध्ये विचार करून त्या महातेजस्वी महमूद शहाने लागलेच शहाजीकडे आपले अमात्य पाठवले. त्या मंत्रकुशल अमात्याने शहाजीचे मन वळवले आणि त्या पराक्रमी शहाजीनेही आदिलशाह सहाय्य करण्याचे वचन दिले. सहाय्यकर्त्या शहाजी राजाचा आधार मिळाल्यामुळे महमूद शाहस पदोपदी मोठा आनंद होऊ लागला. नंतर त्या प्रतापवान महमूदाने सर्व सेनेला प्रिय व रणधुरंधर असा जो फरात खानाचा पुत्र सेनापती रणदुल्ला खान त्यास पराक्रमी शहाजीस कर्नाटक प्रांत जिंकण्यास पाठवले. तेव्हा फरात खान, याकूत खान, अंकुश खान, हुसेन अंबर खान, मसाऊ खान तसेच पवार, घाटगे, इंगळे, गाढे, घोरपडे इत्यादी मोठमोठ्या योद्ध्यासह रणदुल्ला खान निघाला. त्या सेनापती बरोबर महत्वाकांक्षी शहाजी राजा भोसलाही कर्नाटकात गेला. बेदुनूरचा राजा महातेजस्वी वीरभद्र, वृषपत्तनचा राजा प्रसिद्ध केंग नाईक, कावेरी पत्तनचा राजा महाबाहू जगदेव, श्रीरंगपट्टणचा राजा क्रूर कंठीरव, तंजावरचा राजा शूर विजय राघव, चंजीचा राजा प्रौढ व्यंकट नाईक, मदुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमल नाईक, पिलुंगडाचा राजा उद्धट व्यंकटप्पा, विद्यानगर विजयनगरचा राजा धीट श्रीरंग राजा, हंसकुटाचा राजा प्रसिद्ध तमगौडा यांना आणि इतरही राजांना शहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणून सेनापती रणदुल्ला खानास संतुष्ट केले.
मग रात्रंदिवस वीरांचा संहार करणारे युद्ध करून युद्ध निपुण किमगौडापासून घेतलेले अतिशय रम्य बंगळूर नावाचे शहर रणदुल्ला खानाने शहाजीला पारितोषिक म्हणून दिले व त्या ठिकाणी तो विजयी राजा राहू लागला. त्या शहराचा तट आणि वेशी मजबूत होत्या. सोन्याच्या योगाने पांढऱ्या शुभ्र वाड्यांच्या शिखरावरील पताका गगनाला भेदित होत्या. ते सर्व प्रकारच्या शिल्पाने कलाकुसरीने भरलेल्या रम्य हवेल्यांनी व्यापून टाकलेले होते. त्या ठिकाणी खुराड्यात बसलेले असंख्य पारवे घुमत असत. खिडक्यातून उडणाऱ्या मोरांच्या केकांनी ते मनोहर होते. त्यातील विस्तीर्ण पेठेमध्ये विक्रीचे पदार्थ मांडलेले असत. तेथे घरोघरी आड होते. त्या शहरामध्ये सुंदर विस्तीर्ण अशा विहिरी होत्या. त्याचप्रमाणे अनेक चौक असून त्यातील कारंजांमधून पाणी उडत असे. त्यातील घरांच्या बागातील फुललेल्या झाडांच्या छायेने भूमी आच्छादून जात असे. त्यातील वाड्यांच्या भिंतीवर काढलेल्या उत्कृष्ट चित्रांनी लोकांचे डोळे लुब्ध होऊन जात असत. त्यामध्ये नाना रंगाच्या दगडांनी बांधलेल्या तुळतुळीत आणि सुंदर पागा होत्या. ते मोठमोठ्या वेशीच्या माथ्यावरील फरसबंदीने सुशोभित होते. त्याच्या बुरुजांच्या माथ्यावर ठेवलेल्या तोफांनी ते अत्यंत दुर्गम झालेले होते. युद्ध निपुण सेनापती समूहाने ते रक्षण केलेले होते. सभोवती अगाध पाणी असलेल्या खंदकामुळे ते सुशोभित दिसत होते. अपार सागराप्रमाणे विस्तीर्ण तलावाने त्याला शोभा आणलेली होती. त्यात वाऱ्याच्या योगे डुलणाऱ्या लतांनी सुंदर अशी उद्याने होती. मेरू पर्वताप्रमाणे देवळांनी ते शहर मंडित झालेले होते. अशा त्या नगरामध्ये वास करणारा इंद्रासारखा तो नृपश्रेष्ठ आपल्या परिजनांस नाना प्रकारचा आनंद अनुभवित असे. कधी मृगयेमध्ये तर कधी साधू सेवेत, कधी शंकराच्या पूजा अर्चेत तर कधी काव्यचर्चेत, कधी नृत्यांगनाचे नाच पाहण्याच्या आनंदात तर कधी अनेक प्रकारच्या शरसंधानात, कधी आयुधागरात ठेवलेल्या आयुधांची पाहणी करण्यात तर कधी आपल्या पदरी ठेवण्यालायक अशा सर्व प्रकारच्या सैन्याची परीक्षा करण्यात, कधी पुष्पांनी सुगंधित अशा नगरांच्या उद्यानात हिंडण्यामध्ये तर कधी सुंदर स्त्रियांबरोबर श्रंगार रसाचा आस्वाद घेण्यात, तर कधी योगशास्त्रोक्त पद्धतीने योगमुद्रेत याप्रमाणे तो राजा सर्व प्रकारचा उपभोग घेण्यात आपला काळ घालवित असे. शहाजीच्या स्त्रिया पुष्कळ असून सुद्धा शंभू आणि शिवाजी यांची आई जी जाधवरावाची मुलगी जिजाबाई तिने आपल्या पतीचे हृदय काबीज केले होते. बलराम आणि कृष्ण यांच्या योगे जसा वसुदेव नेहमी शोभत असे त्याप्रमाणे शंभूजी व शिवाजी यांच्या योगाने शहाजी हा शोभत असे. शंभूजीपेक्षा वयाने धाकटा पण गुणांनी मोठा असा आपला पुत्र शिवाजी यावर शहाजी राजाचे फार प्रेम होते. जेव्हा हा पुत्र शिवाजी जन्मला तेव्हापासून शहाजीचे सर्व ऐश्वर्य वृद्धिंगतच होत गेले. मंदार पर्वताप्रमाणे सुंदर, कमळांच्या कांतीला ज्यांनी मागे सारले आहे, ज्यांच्या गंडस्थळातून मदजळ गळत आहे, असे पुष्कळ हत्ती त्याच्या द्वारी उभे असत. वायूप्रमाणे वेगवान आणि युद्धामध्ये खंबीर असे हजारो सुंदर घोडे त्यांच्या पागेमध्ये होते. त्याच्या संतोषाबरोबर त्याचा कोपही नित्य अधिक वाढू लागला. त्याचा प्रताप आणि दरारा हे दिवसेंदिवस अतिशय वाढत चालले. दुर्जय असे दुर्ग सुद्धा त्याला सुलभ झाले. त्याचा सदोदित विजयच होत असे आणि स्वप्नात सुद्धा त्याचा पराभव होत नसे. फुले, फळे आणि धान्ये यांची अभिवृद्धी झाली आणि साधनां वाचून त्याचे सर्व मनोरथ सिद्धीस जाऊ लागले. याप्रमाणे विष्णुरूपी त्या पुत्राच्या योगे भरभराट पावलेला मालोजीचा पुत्र शहाजी हा त्या मुलास पाहून अत्यंत आनंदित होत असे. मग तो गुणवान मुलगा 7 वर्षांचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला आहे असे राजास वाटले. प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धिमान आणि स्पष्टोच्चार करणाऱ्या त्या पुत्राला गुरुच्या मांडीवर बसवले. गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा दुसरे अक्षर सुद्धा लिहून दाखवित असे. सकल विद्यांचे द्वारच अशी जी मुळाक्षरे ती सर्व गुरुजीने त्याला उत्तम रीतीने शिकवली. तेव्हा स्वभावताच बुद्धिमान, सुस्वभावी आणि अवर्णनीय प्रभावाच्या त्या राजपिंड्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर मुळाक्षरे शिकलेला पाहून गुरुला मोठा अभिमान वाटला आणि हा काही विलक्षण मुलगा आहे अशी त्याने खुणगाठ बांधली. या ठिकाणी 9वा अध्याय समाप्त झाला.